शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक झालेत। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढला जातोय। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार आहे। मोर्चामध्ये शाहू महाराज, सतेज पाटील, राजू शेट्टी सहभागी होणार आहेत। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात भूषण यांच्याकडे। भूषण, नक्कीच प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्याला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे आणि हाच विरोध दर्शवण्यासाठी आज कोल्हापुरात सर्वपक्षीय महामोर्चाचं आयोजन आहे ते करण्यात आलं आहे। ऐतिहासिक दसरा चौकातून या सगळ्या मोर्चाला काही वेळात सुरुवात होणार आहे। खासदार शाहू छत्रपती, त्याचबरोबर सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा मोर्चाला सुरुवात होणार आहे। मात्र तत्पूर्वी आपण बघू शकतो या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत। विशेषतः महिला देखील मोठ्या प्रमाणावर या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आणि सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत। आपण जर पाहिलं तर यमराजाच्या वेशभूषेत देखील एक शेतकरी या ठिकाणी दाखल झालेला आहे, जो सांगलीवरून आलेला आहे। खरं तर ज्या पद्धतीनं शक्तीपीठ महामार्गाचा घाट या सरकारनं गाठलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी ह्या यमराजाच्या भूमिकेत हे शेतकरी आलेत। का यमराजाच्या भूमिकेत का आलाय? एक तर शेती वाचली पाहिजे आहे। काय शेतकरी आत्महत्या, मी आत्महत्या करणारे शेतकरी नाही, तर शासनाला मुख्यमंत्र्यांना गाडण्यासाठी अशा ह्या वेशभूषेमध्ये मी ह्या मोर्चामध्ये, कोल्हापूरच्या मोठ्या मोर्चामध्ये मी यामध्ये सहभागी झालेलो आहे। काय नुकसान होणार आहे तुमचं? शेती किती जाणार आहे? माझी शेती 1 एकर आहे, पण अनेक एकराची शेती, शेतकऱ्यांची शेती ही वाचलीच पाहिजे। माझी किती एकर आहे हे विषय नाही, पण सांगली कोल्हापूरला जो फटका बसलाय महापुराचा, त्याच्यापेक्षा पण भयावह परिस्थिती, कोशी नदीसारखी परिस्थिती होईल वराव। त्यामुळे मी इथं आलेलो आहे। मी त्या कोशी नदीचा अनुभव मी बघितलेला आहे, तशीच परिस्थिती असा व्हायला नको म्हणून मी आज शेती वाचण्यासाठी मी इथं आलेलो आहे। ठीक, नक्कीच धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि संपूर्ण आढावा घेण्यासाठी।